शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज मी चाललो आहे जरा बाहेर म्हणजे काल तुम्ही बघितलं असेल मी हळदीला गेलो होतो. त्याच आज त्यांचंच आज लग्न आहे. त्या लग्नासाठी चाललो आहे खारदांड्याला. तर इथे रिक्षा बुक केली आहे या मॅडमची. या मॅडमना ओळखता का तुम्ही? मॅडम खारदांड्याला येणार ना? लवकर पोचवाल ना आम्हाला? 5,000 दिलं तरी. अरे बाबा, हे बघा 5,000 मागतायत. उद्यापासून मराठी सक्तीची होणार होती पण केली नाही तुमच्या लोक. तर चला मंडळी, आता चाललं समीक्षा बोललं लय दिवस मुलांना पण बाहेर कुठे नेलं नव्हतं. आज गट्टूचा रिझल्ट पण लागला. गट्टू कितवीला गेलास रे? हे गट्टू कितवीला गेलास? 6वीला गेलाय गट्टू आता. आणि तनू गेलाय 8वीला. चला आता जाऊन जरा येऊया फिरून बाहेर. उद्याचा दिवस जर आपल्यासाठी खास असणार आहे. खास म्हणजे काय? खासच. तर चला, तुर्तास तरी आपण निघतोय. आता तनूची वाट बघतोय. इकडे पार्किंगमध्ये आपली रिक्षा उभी आहे आणि तनूची वाट बघतोय. तनू येतोय, आपल्याला जायचं आहे खारदांड्याला. तर चला निघूया आता पटपट. सांताक्रूजलाच वाटतं ना गं समीक्षा? खारमध्ये आलो. ट्रॅफिक किती आहे संध्याकाळची? सिग्नल ट्रॅफिक आता जवळ. आलं आपण लग्नाच्या ठिकाणी आलं. समीक्षा गेले रिक्षा लावायला. लोक रिसेप्शनला आणलं. चल फ्रेश वगैरे. काळे ढग बघा पाठीमागे दाटलेत. काय आणि आता रिसेप्शनची वाट बघतोय. म्हणजे नवरा नवरी आता स्टेजवर येतील तेव्हा, कारण परत इथनं निघायचं आहे आपल्याला. संध्याकाळचे आता 8 वाजलेले आहेत आणि रिसेप्शन चालू होईल. म्हणजे स्वागत समारंभ. रोहित मुलगा आमच्याकडचा आहे, म्हणजे आमच्या एरियातला. जेवण टायमावर झालं आज पहिल्यांदा. आता जरा बरं वाटतंय, मगाशी जरा गरम होत होतं. बघा नवरा नवरीचं वेलकम. मस्त. नवरा नवरीच्या आयुष्यात एकदाच ग्रँड वेलकम. अरे ह्याच्यामध्ये हरवला. असं आहे कसं आहे ते. ग्रँड तशी डोळे मिळा. अरे इथे फोडले नाही फोडणार. मध्ये आल्या फोडणार. वाव.
बलून गायब झालं. बलून गायब झालं. चला मंडळी, आता लग्न आवरून निघालोय परत. आपल्या रिक्षा इथे बाहेरच लावली होती, आतमध्ये काय पार्किंगला जागा नव्हती. आता निघालोय, घरी जाऊया आता. समीक्षा पटापट निघालो रिक्षा. मंडळी आता आम्ही चाललोय घरी. पण आम्हाला मंडळी रस्त्यात खरंच खूप कौतुक वाटतं. समीक्षाचे व्हिडिओ काढतात लोक. आता एक फॉरेनर बाई होती, तिने अक्षरशः व्हिडिओ होती चालत्या रिक्षात, ती पण एका गाडीत बसली होती. त्या गाडीतनं बसून व्हिडिओ काढत होती तिचं. मला तर कौतुकास्पद वाटतं बाबा. असं तेवढंच प्रोत्साहन. आय लव्ह मुंबई. मिलिटरी स्टेशन एरिया आहे. अशा आडवी होऊन काय बघताय ती? मला आधी वाटलं लहान मुलगी आहे ती. पहिली ती बोलली की हु. फोर स्टेशनचा एरिया आहे. आज मंडळी मुंबई रिकामी होईल असं वाटतंय, कारण उद्या आहे 1 तारीख महाराष्ट्र दिन आणि परवा शनिवार आणि रविवार अशा सुट्ट्या लागोपाठ 3 दिवस सुट्ट्या आहेत. आज पूर्ण गावी जाताना सगळेच मुंबई पुणे हायवे ब्लॉक असेल, मुंबई गोवा हायवे ब्लॉक असेल. होतोच मुंबई गोवा आणि पुणा मार्गे पण. लग्नाचं वराड आहे. समीक्षा सारखीच बघा लेडीज ऍक्टिव्हा चालवते. आयचं स्टेज 1, स्टेज 2. स्टेज 2 बरोबर. तनु बरोबर बोलला. आता स्टेज 3 येणार आहे. 4 व्हीलर थार नको. आज कधी वेगळाच बघत तुझ्या हाईट नाही बोलत ॲक्सिलेटर पर्यंत. तर मंडळी चला, मगाशी लग्नावरून आलो. मगाशी म्हणजे खूप झालं उशीर. मी जवळजवळ 9:30 पावणे झाला आलो. त्यानंतर माझं ऑफिसचं काम राहिलं होतं, ते मी सगळं केलं आणि आता वाजले रात्रीचा 1:15 झालं आहे. काम आताच संपलं आहे आणि आता जर झोपतो, कारण दिवसभर खाली आडवा नव्हतो पडलो. तत्पूर्वी मंडळी असो, आपण इतके दिवस सामान खाली करत होतो शिफ्ट सामान. तर मंडळी आपलं इथे आपण झालं आपला या घरामध्ये आपण 3-3.5 वर्ष राहिलो आणि आता आपलं आपण इथनं रूम शिफ्ट करतो आहे. जेव्हा माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत आपण त्या दुसऱ्या रूममध्ये राहायला गेलेलोच असो, ते तुम्हाला दिसेलच. तर झालं, आज 30 एप्रिल होऊन गेलं आणि आपलं ह्या रूममधलं शिफ्टिंग झालं. मी तुम्हाला तेच सांगितलं मंडळी, मागे नाही का बोलतो तांडाचा येतो तांडा जातो पुढच्या गावात. तसंच आहे भाडेकरूंचं जीवन. आपल्या हे असं असतं, 11 महिने असतं. कुठे चांगले संबंध जुळले तर 3-4 वर्षाचं एक्सटेन्शन भेटतं. पण कधी ना कधी आपला रूम तर नसतोच. अर्थात ती वास्तू आपल्याला जीव लावते नक्कीच. त्या वास्तूमध्ये आपण राहिलेलो असतो, त्या वास्तूने आपल्याला भाडे तत्वावर का होईना पण आसरा दिलेला असतो. आणि ह्या वास्तूला सोडताना खरंच खूप वाईट वाटतं. नाही असं नाही, प्रत्येक वास्तूला. मी आतापर्यंत 3च घरं चेंज केली. सर्वात पहिलं जे आम्ही जिथे आता जायला जातो आहे त्या बाजूला एक होतं, तिथे आधी घेतलं. त्याच्यानंतर खालच्या रूममध्ये, आता इथे आणि आता इथनं 2014पासून आपण असेच रूम चेंज करतो आहे. त्यातलं मध्ये 1 वर्ष गावी गेलो होतो.
तर चला मंडळी, आता सगळं जीवन हे असंच जायचं. काय माहिती आता आपलं स्वतःचं रूम कधी होतो आहे देव जाणं. पण चला आता काय नाही, ठीक आहे, जे काय होतं सगळं चांगल्यासाठीच होतं. तर चला आता पुढचा व्हिडिओ आपण डायरेक्ट नवीन घरातनं शूट करू. पण या वास्तूशी अर्थात अनेक व्हिडिओ या वास्तूत मी आल्यावर बनवले. म्हणजे गावचं ब्लॉगिंग तर मी गावी स्टार्ट केलं होतं ब्लॉगिंग यूट्यूबचं, पण मुंबईतलं ब्लॉगिंग मी इथनंच या घरातून स्टार्ट केलं. तर असो, होत राहतात गोष्टी, घडत राहतात. चला, या वास्तूने आपल्याला चांगल्या गोष्टी मिळवून दिल्या. या रूममध्ये आल्यावर आपण रिक्षा, प्रिंटर अशा बरं आपल्याला यश मिळत गेलं, त्याही वास्तूत मिळेल. तर चला, आपण खूप नवीन भेटू नवीन घरात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.